भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभाच्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, केंद्रीय मंत्री आणि आमचे सहकारी माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, कार्यक्रमाला मगाशी उपस्थित असलेले विधिमंडळामधले आमचे सहकारी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेशजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित श्रीयुत रविराज देसाई, यशराज देसाई, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतल्या घटक पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, उपस्थित विधानसभा जरा गर्दी, जरा थोडा आवाज शांत करा. विधानसभा मतदारसंघातील गावातून, वाडी, वस्तीवरून आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते, बंधू आणि भगिनीनो, मी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम अगोदरचे उद्घाटनाचे, भूमिपूजनाचे, लोकार्पणचे लांबत गेले आणि म्हणून व्यासपीठावर आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. आता माझ्यानंतर माननीय प्रतापराव जाधव साहेबांचं भाषण आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं फक्त भाषण होणार आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मला एवढीच या ठिकाणी विनंती करायची आहे की साहेब, हा पाटण तालुका हा डोंगर दऱ्यामध्ये वाड्या वस्त्यांवरती विखुरलेला पूर्णतः डोंगरी असा हा विधानसभा मतदारसंघ आहे. पायाभूत सुविधांच्यासाठी, रस्त्यांचं जाळं विणण्यासाठी, पिण्याच्या पाण्याच्या योजना करण्यासाठी, रस्ते करण्यासाठी, पूल करण्यासाठी फार बिकट अवस्था याच्यापूर्वी होती. 2004 ला मी पहिल्यांदा आमदार झालो, 2014 ला दुसऱ्यांदा झालो, 2019 ला तिसऱ्यांदा आमदार झालो आणि माझ्या परीनं या विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम आमदार असताना केलं. आणि आदरणीय साहेब, आपल्या नेतृत्वाखाली गेली 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना तुम्ही तर सड हाताने या तालुक्यासाठी भरभरून या ठिकाणी निधी दिलेला आहे. हा तालुका हे कदापि या ठिकाणी विसरू शकणार नाही. आज एका दिवशी 280 कोटी रुपयाच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आपण केलं. साहेब, येणाऱ्या 8 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी 2019 ते 2024 माझ्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं किती केली या अहवालाचं प्रकाशन आमचे नेते म्हणून आपल्या हस्ते करणार आहेत. तेव्हा अहवाल तो जरूर माझ्या लोकांच्या समोर येईल. पण साहेब, आज या निमित्तानं मी आपल्या समोर एवढंच सांगेन की जसा दरे, जावली, तापोळा हा भाग आपला डोंगरी आहे, तसा हा तालुका सुद्धा डोंगरी आहे. आपण सगळे कोयना काठचे लोक आहोत. मी नेहमी भाषणात सांगतो, कोयना धरण जिथं बांधलं, जिथं कोयना धरणाची प्रमुख भिंत आहे तो माझा विधानसभा मतदारसंघ आहे. आणि जिथं कोयना धरणाचं 65 किलोमीटर बॅकवॉटरचं शेवटचं पाणी ज्या तापोळ्या दऱ्याकडे गेलंय ते दरे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जन्मगाव आहे. म्हणजे 2 टोकाला 2 जण कोयना काठावरती साहेब आम्ही आहोत. साहेब, आपण जलपर्यटनाला चालना दिली. कोयना डॅम मध्ये जलपर्यटन नव्हतं, आपण 7 किलोमीटर पासून पुढे जलपर्यटनाला मान्यता दिली. कोयना नदीपात्रामध्ये सुद्धा पर्यटनासाठी आपण चालना दिली. साहेब, भरपूर कामं केली. आज जे आपण लोकार्पण केलं, आमच्या तारळे भागामध्ये तारळी नदीचं उपसा सिंचनचं पाणी 50 मीटर सुद्धा नीट पोचत नव्हतं.
आज आपण तो प्रयत्न करून 100 मीटरवरती चारीच्या चारी योजनांचं पाणी 100व्या मीटरवर पोहोचवायचं काम या ठिकाणी आपण केलं। मोरणा गोरेघरच्या उजव्या आणि डाव्या कालव्याला बंदिस्त पाईपलाईन करून त्या कामाचा शुभारंभ आपण केला। त्याचं टेंडर फायनल झालं, ते काम 2 दिवसामध्ये सुरू होतंय। नाटोशी आमचं गाव, संपूर्ण गाव आणि वाड्या पाण्यापासून वंचित होत्या। नाटोशी उपसा सिंचन योजना आपण मंजूर केली, त्याचंही काम सुरू होईल। साहेब, सगळ्यात अभिमानाची गोष्ट, या विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा मान या तालुक्याचा आमदार असताना या ठिकाणी मला मिळाला। आपल्या शुभ हस्ते आज पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाडे या गावामध्ये आपण उभा केला। साहेब, त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य आहे, आज बरीचशी आमची लोक इथं आहेत। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी उभा केला, त्याच पुतळ्याची प्रतिकृती तसाच्या तसा पुतळा ह्या नाडे गावामध्ये या ठिकाणी आम्ही या ठिकाणी साहेब आज उभा केलेला आहे। हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे। बोलण्यासारखं खूप आहे, पण 5:15 साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला उड्डाण करायचं असल्यामुळे मी जास्त मोठं भाषण करणार नाही। साहेब, एक विनंती करेन, मागच्या वेळी आपण शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी याच्या वरच्या स्टेजवरती व्यासपीठावरती आला होता आणि पाटण तालुक्याच्या डोंगरी विभागातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाकरता 200 कोटी रुपयांचा निधी आपण त्यावेळी जाहीर केला होता। पण अजून तो काही वित्त विभागाच्या अडचणीमुळे येऊ शकला नाही। आता कदाचित 8-15 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल, तर तेवढा जर एक वित्त विभागातला आपण मागच्या वेळी जाहीर केलेला ह्या मतदारसंघातला निधी हा जर लवकर मिळाला तर आचारसंहितेच्या आधी आम्हाला त्याच्या प्रशासकीय मान्यता ह्या देता येतील। साहेब, मी मनापासून आपला आभार एवढ्यासाठी मानतोय की सकल धनगर समाज माझ्या मतदारसंघातला 1च महिना झाला असेल मला भेटला, 1 महिन्यापूर्वी, आणि त्यांनी मागणी केली की पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक पाटण तालुक्यात झालं पाहिजे। साहेब, मी आपल्याकडे आलो, आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलं स्मारकाच्या हेडला निधी कमी आहे। मी आमच्या सकल धनगर बांधवांना सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बजेटला हेड कमी असेल, MSRDC मधनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातनं ताबडतोब 10 कोटी रुपये मंजूर करा, आणि त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले। त्याच्या मंजुरीचा आदेश आज तुमच्या हातामध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे असं धडाडीनं काम करणारा नेता हा माननीय शिंदे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की माननीय शिंदे साहेबांचं विशेष लक्ष आपल्या मतदारसंघावरती आहे, ते असंच कायम राहील। आणि ते असंच कायम ठेवायचं असेल तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाटणचा आमदार हा शंभूराज देसाई म्हणून निवडून आला पाहिजे, आणि एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायला पहिला हात पाटणच्या आमदाराचा वरती आला पाहिजे। ही जबाबदारी तुमची सगळ्यांची राहील एवढी विनंती तुम्हाला करतो आणि वेळाअभावी थांबतो। माननीय प्रतापराव जाधव साहेब एका फोनवरती या कार्यक्रमाला आले, मी मनापासून साहेब आपला आभार मानेन। वेळेअभावी मला जास्त बोलता आलं नाही, पण आमदार जाधव साहेबांना आम्ही आमदार म्हणून एकत्र काम केलं। ते दिल्लीला गेले, खासदार म्हणून मंत्री झाले, पण मित्राने एक फोन केला तर ते रात्री गावाकडे त्यांच्या होते, तिथनं प्रवास करत माननीय CM साहेबांबरोबर ते आले। त्यांचंही माझ्या मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करतो। आणि आतापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भरभरून या तालुक्याला दिलेला आहे, असाच वरद हस्त या पाटण विधानसभा मतदारसंघावरती साहेब आपला असावा। आणि MSRDCतले 10 कोटी रुपये आपण या 2 दिवसात जर जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग केले तर आम्ही टेंडर लगेच त्या स्मारकाचं काढतो आणि आचारसंहितेच्या अगोदरचं भूमिपूजन सुद्धा करतो। एवढी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जाधव साहेब बोलणार, तू 2 मिनिटं। प्रतापराव जाधव साहेब, माननीय